एस चर्च नंदुरबारच्या वतीने आपणा सगळ्यांसाठी बायबल स्टडीचं आयोजन करण्यात येत आहे आणि आज आपण याकोबाचं पत्र यावर मनन करणार आहोत. या अध्ययनासाठी आदरणीय डॉक्टर रेव्हरंड जयकर पाळक साहेब आपल्यासाठी ही गौरवी सेवा करीत आहे. प्रभुदेव बाप त्यांची सेवा आशीर्वादित करो. लागणारी शक्ती, लागणारं बळ स्वर्गीय भांडारातून पुरवो. एस चर्चच्या वतीने संपूर्ण काउन्सिलसाठी सोबतच जे आपण प्रियजन विविध क्षेत्रातून हा कार्यक्रम बघत आहात, अध्ययन करीत आहात, प्रभुदेव बाप आपली जीवनं आणि अध्ययन आशीर्वादाचं असं करो. या आपण प्रार्थनेने आजच्या अभ्यास वर्गाला सुरुवात करू. सेनाधीश आमच्या दयाळू प्रभू परमेश्वर पित्या, या सुदीन सकाळसाठी आम्ही आभार मानतो आणि पवित्र वचनाच्या मनन चिंतनात तुझ्या चरणापाशी आम्ही येतो. आम्ही डॉक्टर रेव्हरंड जयकर पाळक साहेबांसाठी आभार मानतो. ही जी पत्र आमनासाठी अध्ययन केली जात आहे, एवढंच नव्हे तर परमेश्वरा, गेल्या वर्षांपासून तू आम्हाला ह्या अध्ययनाच्या द्वारे आशीर्वादित करीत आहेस. यामागे अथक प्रयत्न आहे, वाचन आहे, लिखाण आहे, संग्रह करून ते एक सूचीबद्ध करून आमच्यासमोर मांडणं आहे. यामागे पुष्कळ कष्ट आणि मेहनत हे आम्ही जाणतो. प्रभू, त्यासाठी पाळक साहेबांना तुझी शक्ती, बळ आणि कृपा पुरीव. लागणारं आरोग्य आपल्या स्वर्गीय भांडारातून दे व त्यांच्याद्वारे काउन्सिलची व जे आमचे प्रियजन ऑनलाईन प्रक्षेपणाचा लाभ घेत आहेत त्या प्रत्येकाची आध्यात्मिक वाढ होऊ दे. सारा आदर तुला देतो व तुझ्या पवित्र नावाने आजच्या अध्ययन वर्गाला प्रभू आम्ही सुरुवात करतो. तू सहाय्य कर. येशूच्या नावाने मागतो म्हणून तो ऐक. आमेन. आमेन. मी सन्माननीय डॉक्टर रेव्हरंड जयकर पाळक साहेब आपलं सर्वांच्या वतीने स्वागत करतो व आपणाला विनंती करतो, पुढील अध्ययनासाठी कृपया आपण पुढील वेळ घ्यावा. जमलेल्या जॉईंट झालेल्या सर्व विश्वासणाऱ्यांचं प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये पुन्हा एकदा या सकाळी आम्ही स्वागत करतो. हा प्रकल्प एस चर्च नंदुरबारतर्फे सर्व विश्वासणाऱ्यांच्या आध्यात्मिक व वैचारिक प्रगतीसाठी सादर केला जात असतो. त्यामुळे जितके यामध्ये सहभागी होत आहेत तितक्यांना प्रभू देव आशीर्वादित करीत आहे आणि त्यांच्या आत्मिक ज्ञानामध्ये भर घालत आहे. याबद्दल आम्ही देवाचा धन्यवाद करतो. ही संधी आम्हाला देवाच्या दयेने एस चर्च नंदुरबारतर्फे उपलब्ध करून देण्यात आली, त्याबद्दलही आम्ही देवाचे आणि संस्थेचे आभार मानतो. आज सकाळी आम्ही याकोबाच्या पत्राचं अवलोकन करणार आहोत. हे छोटंसं अध्ययन मार्गदर्शनपर आहे. याच्यामधल्या नोंदी ह्या विस्तारित नाहीत, स्पष्टीकरणात्मक नाहीत, त्रोटक नोंदी म्हणतात, छोट्या छोट्या नोंदी, ह्या नोट्स आहेत. याचा वापर अध्ययनासाठी व अध्यापनासाठी आपण करू शकता, असा त्याचा अर्थ आहे. आणि म्हणून सर्व ज्यांना या गटामध्ये सामील असलेल्यांना PDF फॉर्मॅटमध्ये ही नोंद पाठवलेली आहे. आपण ती उघडू शकता, पाहू शकता आणि जे मी सांगतो त्याचा अर्थ आपण लावू शकता. विशेष आहे की जर आपला काही प्रश्न असेल, काही आपली प्रतिक्रिया असेल, तर छोट्याशा 1-2 वाक्यामध्ये तुम्ही पास्टर्स ग्रुपला टाकू शकता किंवा फेसबुकला ऑनलाईन आहे, तुम्ही तेथे टाकू शकता. मला आनंद वाटतो की बरेच जण आपण आमेन, हालेलुया, प्रेज द लॉर्ड, सलाम हे शब्द वापरतात. तर कृपा करून त्यापेक्षा जास्त काहीतरी थोडे 2 शब्द वापरा की अध्ययन कसं वाटलं, काय समजलं, लक्षात येत आहे का, काही कठीण जात आहे का, काही प्रश्न उपस्थित होत आहेत का. तर तुम्ही सांगितलं तर आम्हाला कळतं की तुम्हाला कशाची आवश्यकता आहे. जर तुम्हाला या प्रकारचं अध्ययन आवडतं तर तुम्ही तसंही सांगू शकता की आजचं अध्ययन आम्हाला आवडलं. तुम्हाला काही शंका असतील, प्रश्न उपस्थित होतील तर तुम्ही निश्चितपणे विचारू शकता आणि आपल्या स्वतःला, आपल्या सेवा कार्याला व जीवनाला घडवण्यासाठी याचा उपयोग करू शकता. याकोबाच्या पत्रामध्ये याकोब पहिल्या 4 वचनामध्ये एक प्रस्तावना थोडीशी देतो, ती अशी की 12 वंशातील पांगलेल्या लोकास देवाचा व प्रभू येशू ख्रिस्ताचा दास याकोब याचा सलाम.
माझ्या बंधूंनो, नाना प्रकारच्या परीक्षांना तुम्हाला तोंड द्यावं लागतं, तेव्हा तुम्ही आनंदच माना. तुम्हास ठाऊक आहे की तुमच्या विश्वासाची पारख उतरल्याने धीर उत्पन्न होतो, आणि धीराला आपले कार्य पूर्ण करू द्या, यासाठी की तुम्ही कशातही उणा न होता तुम्हाला अखंड परिपूर्णता प्राप्त व्हावी. अभिवादनामध्ये प्रेषित याकोब आपली अपेक्षा व्यक्त करत आहे की तो एक म्हणजे त्यांना प्रोत्साहन देत आहे, सांत्वन करून समाधान देत आहे की तुम्ही आनंदच माना, तुम्हाला धीर मिळेल, कारण पारख आहे तर धीर उत्पन्न होईल. धीराला आपलं काम पूर्ण करू द्या. का बरं करू द्या? एक म्हणजे तुम्ही कशातही उणे न होता, म्हणजे तुम्ही सर्व प्रकारे भरलेले, पूर्ण झालेले, घडलेले, बांधलेले असावे, आणि तुम्हाला त्यामध्ये जे तुमचं बांधकाम जीवनाचं आहे, कामाचं आहे, सेवेचं आहे, त्याच्यामध्ये कोणतीही उणीव न राहता ते तुमचं जीवन, ते तुमचं कार्य, ते तुमचं विश्वासाचं जे काय परीक्षेत उतरणं तुम्हाला परिपूर्णता लाभावी. आणि ही परिपूर्णतेच्या अगोदर मराठीमध्ये एक शब्द आलेला आहे, तो आहे अखंड. अ आणि खंड या दोन शब्दांनी बनलेला हा शब्द आहे. नुसती परिपूर्णता नाही, ही परिपूर्णता कशी असावी? अखंड, कुठल्याही प्रकारची विभक्ती किंवा विभाजन किंवा तुटफूट नसलेली, अखंड, खंड नसलेली ही परिपूर्णता. नुसती पूर्णता नाही, परिपूर्णता. जेवढा या पूर्णतेचा व्याप आहे देवाच्या कृपेमध्ये, त्याची जी पूर्णतेची योजना आहे ती पूर्ण व्हावी, जेवढी त्याची व्याप्ती आहे. केंद्रापासून तुमच्या परिघापर्यंत जितका तुमचं अंतर आहे ते तुम्हाला प्राप्त करता यावं, आणि ते अखंड असावं. तुटफूट, विभाजन, उणेपण त्याच्यामध्ये नसावं. आणि मला नवल वाटत नाही की जेव्हा हे पत्र अशा पांगलेल्या ख्रिस्ती विश्वासणाऱ्यांना, विशेषतः यहुदी विश्वासणाऱ्यांना, जेव्हा या छळांना, परीक्षांना तोंड द्यावं लागत होतं, तर या पत्राने त्यांना खूप मोठा आधार दिला, याच्यात काही शंका नाही. म्हणून या पत्राबद्दल थोडक्यात जे विवेचन आहे ते मी पहिले प्रस्तावनेमध्ये करतो, आणि तुम्ही जर आपल्या मोबाईलमध्ये किंवा लॅपटॉपमध्ये हे उघडलं असेल तर मी वाचन करत जातो आणि तुम्ही त्याकडे लक्ष द्या. आणि जर हव्या तेथे तुम्ही पान क्रमांकाप्रमाणे किंवा मुद्द्याप्रमाणे तुम्ही नोंदी करत जा. पहिली गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की याकोब नावाचे अनेक लोक आहेत, पण नेमका या पत्राचा लेखक कोण हे लक्षात घेणं गरजेचं आहे. याकोब हा ख्रिस्ताचा, येशू ख्रिस्ताचा कोण आहे? मोठा भाऊ आहे. कारण असं दिसतं की योसेफाला, म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताच्या पालकाला, वडिलांना, आपण वडील म्हणत नाही परंतु त्यांना ती जबाबदारी मिळाली, तर त्याला एकतर अगोदरच लेकर होती असा त्याचा अर्थ आहे. तो विधूर असावा, किंवा मग नंतर जर येशू ख्रिस्ताला अजून भाऊ बहीण झाले असतील तर मग हा ज्येष्ठ ठरला असता. येशू ख्रिस्त कुमारी मरियेच्या द्वारे ज्येष्ठ आहे, योसेफाकडून नाही.
हे लक्षात घ्यावं लागेल. म्हणून याकोब हा एक तर प्रभू येशू ख्रिस्ताचा मोठा भाऊ आहे. मग जर तुम्ही मत्ते 13:3-5 वाचलं तर दिसतं की हे 4 भाऊ होते. येशूचे 4 भाऊ. जर तुम्ही मत्ते पाहिलं तर तुम्हाला दिसेल की हे 4 भाऊ होते येशूला, आणि 2 बहिणी किंवा कमीत कमी 2 बहिणी किंवा 3 बहिणी, अशा त्यांची ती घराची रचना म्हणजे कुटुंबाची रचना होती. 13वा अध्याय मत्ते 13 आणि 3-5 मध्ये लेखक आपल्याला माहिती देतो की सॉरी, तुम्ही जर 12व्या अध्यायामध्ये आला, माझा संदर्भ चुकला आहे, तर 46व्या वचनामध्ये आहे की 12:46 की मग तो लोक समुदायाबरोबर बोलत असता पहा, त्याची आई व त्याचे भाऊ त्याच्याबरोबर बोलण्यासाठी बाहेर उभे राहिले होते. त्याची आई व त्याचे भाऊ असा उल्लेख आहे. तेव्हा कोणी एकाने त्याला सांगितलं, पहा आपली आई व आपले भाऊ आपणाबरोबर बोलण्यासाठी बाहेर उभे राहिले आहेत. पुन्हा एकदा तेच वचन सांगण्यात आलं. म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताला अगोदरच भाऊ बहीण होते, आणि त्यांच्यामध्ये हा जो याकोब आहे याने प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवला नव्हता. त्याला तो मसीहा मानायला तयार नव्हता. कधी कधी असं आपल्याला वाचायला मिळतं, कारण येशू ख्रिस्ताला काय म्हणत होते लोक हा विषय वेगळा आहे, परंतु कधी त्याच्या घरचे लोक त्याला म्हणत होते की हा आपल्या वेडा झाला आहे, त्याला काही तो ऐकायच्या मूडमध्ये नाही, तो आमचं काही ऐकत नाही, आम्हाला काही उत्तरं बरोबर देत नाही. मग कधी कधी त्याला ते बळजबरी करण्याचा प्रयत्न करायचे, कारण तो त्यांच्या घरातला विषय होता. यहुदाचं तसंच आहे. याकोब आणि यहुदा पत्राचा लेखक हे दोघं भाऊ आहेत, आणि येशू ख्रिस्ताचे ते बंधू आहेत. त्यामुळे या पत्रांना समजून घेताना हा प्रश्न पहिले विचारात घ्यावा लागतो की ज्या भावांनी येशूवर पहिले विश्वास ठेवला नाही, ते पुढे कोणत्या कारणामुळे प्रभू येशू ख्रिस्ताची सेवा करायला, आपला प्राण द्यायला, नेतृत्व करायला कोणत्या कारणामुळे तयार झाले, हा बदल त्यांच्यामध्ये कशामुळे आला, तर त्याचा अभ्यास एक मजेदार अभ्यास होईल. त्यांच्यामध्ये बदल येण्याचे प्रमुख कारण म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताचं पुनरुत्थान, जे त्यांनी आपल्या डोळ्यांनी पाहिलं. आणि ही सर्वात मोठी गोष्ट आपल्याला समजली पाहिजे की प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवणारे हे जे लेखक आहेत, यांची आणि प्रभू येशूची स्वतः भेट झाली, जिवंत असतानाही आणि पुनरुत्थित झाल्यानंतरही. आणि म्हणून याकोब हा जो आहे, हा याकोब येशू ख्रिस्ताचा भाऊ आहे. आणि मग तो पुढे जर प्रेषितांची कृत्य अध्याय 12 तुम्ही वाचलं तर हा याकोब महामंडळाचा अध्यक्ष बनला. तो याकोब आहे जो या पत्राचा लेखक आहे. आणि गलतीकराचं पत्र वाचलं, पहिला अध्याय पहिले करीन 9वा अध्याय वाचला, तर यांचं लग्न झालेलं असावं असं आपल्याला दिसतं. याला विशेष नाव देण्यात आलेलं होतं याकोबाला, ते होतं जस्ट किंवा न्यायी. हा मनुष्य प्रभू येशू ख्रिस्ताचा भाऊ जो होता, त्याचं जीवन वर्तन लोक जेव्हा बघत होते तेव्हा त्याला ते म्हणत, हा कोण? हा प्रभू येशू ख्रिस्ताचा भाऊ जो न्यायी आहे. न्याय करणारा नाही, तो सत्पुरुष आहे, तो सात्विक आहे, तो धार्मिक आहे, तो योग्य आहे त्याची प्रशंसा करतो, अयोग्य आहे त्याच्या मागे तो जात नाही. आणि असं म्हणतात की त्याचं जीवन हे प्रार्थनामय जीवन होतं, आणि तो आपल्या गुडघ्यावर इतकी प्रार्थना करीत असे वेळोवेळी, तर त्याचे गुडघे उंटाच्या गुडघ्यांसारखे निबर झालेले होते अशी परंपरा सांगते.
म्हणून त्याला वारंवार लोक मोठा मान देत होते आणि त्याचा सल्ला घेत होते. जर प्रेषित 12वा अध्याय वाचला, 15वा अध्याय वाचला तर तुम्हाला दिसेल की पौल, बर्नबा, सीला हे स्वतः याकोबाकडे आले, म्हणजे महासभेला आले आणि याकोबाचा सल्ला घेतला की अशा परिस्थितीमध्ये जेव्हा मोशेचं नियमशास्त्राचं पालन व्हावं अशी जबरदस्ती करण्यात येत आहे, तर आम्ही काय करावं, परराष्ट्रीयांनी काय करावं, यहुदी तरांना तुम्ही काय सल्ला द्याल, असा प्रश्न त्या महासभेत केला. आणि पौलाला त्या महासभेने याकोबाच्या अधिकारामध्ये लेखी पत्र दिलं की जे मंडळांना पोहोचवा, असं पौलाला सांगितलं गेलं. म्हणजे पौलासारखा एवढा श्रेष्ठतम प्रेषण कार्य करणारा मनुष्यसुद्धा याकोबाला मानत होता आणि त्याचा सल्ला घेत होता. यावरून दिसतं की हा याकोब खरोखरच समजदार, शहाणा माणूस आहे, सुज्ञ आहे, त्याचा व्यवहार न्यायी आहे, तो अतिशय चांगल्या प्रकारे न्यायदान करू शकत असेल यात शंका नाही, म्हणूनच त्याला त्या प्रकारे नाव दिलं गेलं. असं म्हणतात की मग याला मारण्याचा जो प्रयत्न करण्यात आला तर इतिहासकार योसेपस आणि 2ऱ्या शतकातील हेगेसिप्पस यांच्या लिखाणात युझियस नावाचा लेखक आहे, तो तुजारा देऊन म्हणतो की, मी कोट केलेला आहे तिथे संदर्भ, की सानहेद्रीन व मुख्य याजक, शास्त्री व परुषी यांनी याकोब जो येशू म्हटलेला ख्रिस्ताचा भाऊ आहे याला आज्ञा केली की मंदिराच्या वरील उंच भागी जाऊन असे जाहीर करावे की येशू हा मशिहा नाही, परंतु त्याऐवजी याकोबाने ओरडून सांगितले की येशूच देवाचा पुत्र आणि न्यायाधीश आहे. साधारणपणे इसवी सन 62 त्याला मंदिराच्या गच्चीवरून खाली भिरकावण्यात आले, म्हणजे उचलून फेकून देण्यात आले. तो जमिनीवर जेव्हा आदळला तेव्हा मेला नव्हता, म्हणून त्याला दगडमार करण्यात आला आणि तरी मेला नाही. तेव्हा एका सराईत मारेकऱ्याद्वारे लोखंडाच्या कांबीने त्याला मारून मारून जीवे मारले. अशा प्रकारे यरुशलेमेमध्ये याकोबाला मारण्यात आले. आणि मरण होत असताना सुद्धा असं लिहिलं आहे की गुडघ्यावर बसून त्याने अशी प्रार्थना केली की हे पित्या, यांना क्षमा कर, कारण की ते काय करीत आहे त्यांना समजत नाही. हे अवतरण मी हॅलेज हँडबुकवरून घेतलेलं आहे. तुम्हाला हँडबुक जर समजत असेल तर तुम्ही तिथे संदर्भ दिला आहे, तुम्ही शोधू शकता. हँडबुक आपल्याला तथ्यांची माहिती देते, एखाद्या घटनेची माहिती देते, त्याला शास्त्रीय पुरावासुद्धा जोडते, किंवा पारंपरिक असेल तर त्याचे संदर्भ देते. म्हणून हँडबुक अभ्यासाचं एक फार महत्त्वाचं पुस्तक किंवा संग्रह आहे. मी तुम्हाला सांगितलंच की तो येशूवर विश्वास ठेवणारा नव्हता, म्हणून पुनरुत्थानानंतर त्याचा तो शिष्य बनला. मी संदर्भ दिले आहेत. महामंडळात त्याचं महत्त्व होतं. आणि विशेष हे की जेव्हा पेत्र तुरुंगातून सुटला प्रेषितांचे कृत्य अध्याय 12 तेव्हा पहिले त्याने याकोबाला निरोप पाठवला की मी सुटलो असं. म्हणजे पेत्रसुद्धा याकोबाचा सल्ला घेणारा आणि घनिष्ठ मैत्री जपणारा प्रेषित झाला, याच्यात काय शंका नाही. विशेष आहे मग की जेव्हा पौल आपल्या 3ऱ्या प्रवास फेरीहून परततो त्यावेळेला पुन्हा याकोबाला भेटतो. प्रेषितांची कृत्य अध्याय 21 तुम्हाला ते वाचायला मिळते. आणि त्याला तो अभिवादन करतो. आणि जे पत्र 15व्या अध्यायामध्ये दिलं होतं 2ऱ्या फेरीच्या वेळेला, त्या पत्राचा उहापोह करून त्याला अहवाल देतो की तुमचं पत्र मी पोहोचवलं आहे आणि जे विदेशी किंवा परराष्ट्रीय आहेत त्यांना मी हे पत्र तुमची आज्ञा म्हणून त्या मंडळांना किंवा त्या देशांना मी पोहोचवलं आहे. आणि तुम्हाला ठाऊक असेल की कमीत कमी मग हा पौल या काळामध्ये 30पेक्षा जास्त महानगरी किंवा राजधान्या यांना भेटला. जवळजवळ तेवढ्याच देशांमध्ये त्याने प्रवास केला त्या 10 वर्षाच्या काळामध्ये. आणि ही पत्रे त्या देशाला त्याने पोहोचवली.
आणि त्याला दुजोरा देण्यासाठी मग पौलाने काही पत्र लिहिली. नियमशास्त्राचा जिथे संबंध येतो तेथे पौलाची पत्रे 13 ही फार महत्त्वाची ठरतात, की जे याकोबाने सांगितलं त्यानुसार पुढे काय करायला पाहिजे ह्याचं विश्लेषण किंवा मार्गदर्शनपर तत्वे पौलाने लिहून आपल्या पत्रांच्याद्वारे लोकांना कळवले. आणि म्हणून गलतीकाराचं पत्र हे पहिलं पत्र पौलाचं आहे. ते या संदर्भात आहे की मोशेचं नियमशास्त्र की देवाची कृपा मनुष्य कशाद्वारे तरतो, पाप आणि अपराधांची क्षमा कशामुळे होते, खाणं पिणं केल्याने, दिवस पाळल्याने, कशाने. आणि मग पौलाने गलतीकाराच्या पत्रामध्ये सांगितलं की नाही, देवाच्या कृपेनेच माणसाचं तारण होतं. म्हणून पहिलं पत्र गलतीकाराचं पत्र हे आपल्या विश्वासाच्या समर्थनासाठी आणि विशेषतः याकोबाने जो त्याला अधिकार दिला होता पत्रांच्याद्वारे शिक्षण देण्यासाठी, त्याचा दुजोरा देण्यासाठी पौलाने ही पत्र लिहिली की याची आवश्यकता आहे असं त्याने सांगितलं. 12 वंशांना हे पत्र पाठवलं असं याकोब म्हणतो. आणि साधारणपणे जणू काही तो आता येणाऱ्या पिढीचा पिता झाला आहे या दृष्टीने हे पत्र लिहित आहे. एक बाप आपल्या मुलांना लिहितो त्या प्रकारे हा पत्र लिहित आहे. आणि या पत्रामध्ये बाप आपल्या मुलांना जसे आज्ञा करतो तसा तो आज्ञा करत आहे. म्हणून याकोबाचं पत्र मागे मी बोललो होतो की नवीन कराराचं नियमशास्त्र पण आहे, त्या दृष्टीने याकडे बघितलं पाहिजे, त्याच्यातल्या आज्ञा समजल्या पाहिजे, त्याच्यामध्ये काय सांगितलं आहे ते कळलं पाहिजे आपल्याला. आणि म्हणून याकोबाचं पत्र जर तुम्ही वाचलं नीट तर या पत्रामध्ये याकोब 29 वेळेला पांगलेल्या लोकांना आपला भाऊ म्हणतो, बंधुजन म्हणतो, 29 वेळेला. कमाल आहे त्याची तर. आणि म्हणून या पत्राचं वैशिष्ट्य हे आहे की एकूण 108 वचने आहेत या पत्रामध्ये. त्या 108 वचनांमध्ये निम्मे म्हणजे 54 वचने ही जिवंत विश्वास प्रकट करण्यासाठीच्या आज्ञा किंवा आदेश आहेत. विलक्षण पत्र आहे हे. 108 वचनांपैकी 54 म्हणजे निम्मे वचनं जे आहेत ते मार्गदर्शनपर आज्ञा आणि आदेश आहेत. याकोबाच्या या पत्राला नव्या कराराचा याकोब म्हणजे आमोस जसा सांगतो तसा धैर्याने सांगणारा किंवा जीवनाचा नियमदाता पण म्हटलं जातं. मी संदर्भ दिलेले आहेत ते तुम्ही पाहू शकता. तुम्हाला इंटरनेटवर ॲक्सेस आहे, तुम्ही त्या नोंदी वाचू शकता. जर त्याच्या या काळाची पार्श्वभूमी बघितली की कोठून कसा या प्रकारे त्याचं जीवनमान काय होतं ते, तर साधारणपणे 28 ते 33 दरम्यान प्रभू येशू ख्रिस्तांचा मृत्यू झाला, पुनरुत्थान झालं. त्या दरम्यान काही म्हणजे साधारणपणे 12-15 वर्षामध्ये याकोबाने हे पत्र लिहिलं. आणि त्यानंतर मग पौलाने गलतीकाराचं पत्र लिहिलं. म्हणून नवीन कराराचं पहिलं पुस्तक हे मत्तयाचं शुभवर्तमान नाही आहे, कालगणनेप्रमाणे तर याकोबाचं पत्र आहे असा त्याचा अर्थ आहे. म्हणून नवीन करार अभ्यास करायचा असेल तर पहिले याकोबाचं पत्र वाचायला शिकावं लागेल की ते पत्र लिहिलं त्याचा संदर्भ काय होता, त्याची पार्श्वभूमी काय होते, लेखक काय सांगू इच्छितो. आणि नंतर मग लेख आले, म्हणजे पहिले पौलाची पत्रे आली आणि मग त्या दरम्यान मग आपल्याला ठाऊक आहे की शुभवर्तमान लेख उपलब्ध झाले. म्हणून ही जी जडणघडण आहे पुन्हा पुन्हा मी यासाठी आठवण देतो की अभ्यास करायचं म्हटल्यावर तुम्हाला 2 प्रकारे अगदी पारंगत होण्याची गरज आहे. एक म्हणजे जी साचेबद्ध सूची आहे ज्याला प्रमाणित ग्रंथसंग्रह म्हणतो, मत्तय ते प्रकटीकरण ही 27 पुस्तके. ही ग्रंथसंपदा प्रमाणित ग्रंथांच्या अनुक्रमाने आलेली आहे की मत्तय, मार्क, लूक, योहान, प्रेषित, रोम, करीन अनुक्रमणिकेने आलेले. परंतु कालगणनेप्रमाणे अभ्यास केल्यावर आपल्याला त्याचा अर्थ कळतो की समजा
मत्तयाचं शुभवर्तमान 60 सालामध्ये लिहिण्यात आलं असेल, 65मध्ये लिहिण्यात आलं असेल, तर येशूचं मरण आणि पुनरुत्थान इसवी सन 30मध्ये झालेलं आहे. या 30-35 वर्षात काय घडामोडी झाल्या, आणि त्या घडामोडी जेव्हा ख्रिस्ती विश्वामध्ये होत होत्या तर प्रेषित शांत बसले होते का? ते काय करत होते? कोण काय करत होता? कोण कोठे होता? कोण जिवंत होता आणि कोण मारला गेला होता? स्टेफनानंतर जर पहिला शहीद झालेला जर प्रेषित आहे तर तो याकोब आहे ना. आपल्याला ते समजलं पाहिजे. आणि किती आनंदाची गोष्ट आहे की मरणा अगोदर त्याने सर्व ख्रिस्ती तर यहुदी तर विश्वासणाऱ्यांना मार्गदर्शनपर आदेश दिले, आणि पौलाने त्याचा अवलंब करून सर्व ठिकाणी पत्रेही पाठवली आणि त्याने शिक्षणही दिलं. म्हणून नव्या कराराचं शिक्षण देण्या अगोदर याकोबाचं पत्र लक्षात ठेवणं गरजेचं आहे आणि याकोबाला समजणं गरजेचं आहे. मी प्रचाराविरुद्ध नाही कोणाच्या, मी कोणाविरुद्ध बोलत नाही, पण कोणाच्या संबंधी बोलत असतो. आय डू नॉट टॉक अगेन्स्ट एनीबडी, आय टॉक अबाउट द इश्यूज. पुष्कदा मराठीमध्ये गैरसमज माझ्याबद्दल होत असतील, होतात, की हा फार विरुद्ध बोलतो, फार टोकाचं बोलतो. तसं नाही आहे. माझा मुद्दा हा असतो की चहाबद्दल बोलायला पाहिजे, चहाविरुद्ध नाही. कोणाच्याबद्दल बोललं तर ठीक आहे, कोणाविरुद्ध नाही. एखाद्या विषयाबद्दल बोलणं चांगलं आहे, त्या विषयाविरुद्ध बोलायला तसे लोक पाहिजे, तसे विचारवंत पाहिजे, तेव्हा बोलता येतं. ज्यांना त्या विचारांची किंवा त्या विषयाची जाण नाही त्यांना त्याच्याबद्दल सांगून काय उपयोग आहे? त्यांना समजणारच नाही, त्यांच्या डोक्यावरून जाईल, नाही तर मग त्यांचा मन हे कलुषित होऊन जातं आणि मग ते उच्च नीचतेचा विचार डोक्यात आणतात आणि मग म्हणतात हे नेहमीच असंच करतात आणि टीका टोमणे सुरू होतात. त्याचं कारण हे पण आहे. म्हणून आपण जे प्रशिक्षक मार्गदर्शक नेते आहोत, आपण ही गोष्ट लक्षात घ्या की आपण कशाबद्दलही बोलतो तर ते ठीक आहे, ते व्यवहाराने बरोबर आहे, पण कोणाविरुद्ध कशाविरुद्ध बोलायचं असेल तर आपल्याला वेगळ्या वेगळ्या प्रकारे विचार करायला हवा. पौलाबद्दल मी बोलत आहे ते यासाठी की पौलाला जर याकोबाने मार्गदर्शन केलं नसतं, पौल जरी पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने देवाने त्याला सांगितलं असतं तरी त्याच्या लिखाणाला अधिकृत मान्यता फक्त याकोबच देऊ शकत होता. कारण तो महासंघाचा म्हणजे ख्रिस्ती महामंडळ जे जगात होतं त्याचा पहिला अध्यक्ष तो होता आणि तो येशूचा भाऊ पण आहे. म्हणून त्याला येशूबद्दल जितकी माहिती होती, त्याच्या शिक्षणाची जेवढी माहिती होती, जे त्याने ऐकलं पाहिलं होतं, त्याच्या विरुद्ध एकही गोष्ट जर आली असती तर याकोबाने ताबडतोब पौलाला सांगितलं असतं हे नाही चालणार. पण उलट आहे की पेत्राला मग त्या सभेमध्ये गलती करायच्या पत्रात आपण वाचतो की पौल त्याची कानउघडणी करून सांगतो की तुझं हे करणं बरोबर नव्हतं. तर हे नेत्यांच्या गुणलक्षणापैकी एक आहे, ज्याचा संदर्भ आपण याकोबामध्ये पाहतो. पान क्रमांक 2 वर आहे, PDF टाकलेला आहे, मोबाईल असेल तर बघू शकता. पान क्रमांक 2 वर याचे काही विषय दिलेले आहेत, ते मी फक्त वाचतो. देव हा एक विषय यामध्ये आपल्याला वाचायला मिळतो. अनेक संदर्भ मी तुम्हाला दिलेले आहे, फक्त नीट लक्षात घ्या. देव कसा आहे असा प्रश्न केला तर देव दातृत्व संपन्न आहे. दातृत्व म्हणजे देण्याची ताकद असणारा, देण्याची क्षमता असणारा, सतत सतत देऊ शकणारा असा, आणि त्या देण्याच्या क्षमतेने संपन्न भरपूर असलेला, ज्याचा पुरवठा कधी संपणार नाही असा तो देव. न बदलणारा निर्माण करता. निर्मिती बदलते, सृष्टीचक्रे बदलतात, हा निर्माण करता बदलत नाही. पहिला अध्याय 17-18 मध्ये आपण ते वाचतो. हा देव दयाळू आहे, म्हणजे अनंतकालिक दंडाऐवजी त्याच्या लोकांना स्वर्गीय राज्य देणारा देव आहे.
आणि त्याच्या उलट घेतला तर तो कठोर पण आहे, तर अनंतकालिक दंड देऊन स्वर्गाचं राज्य नाकारणारा देव पण आहे. दोन्ही गोष्टी करतो तो देव, असा त्याचा अर्थ आहे. तो न्यायाधीश आहे, त्याचा न्याय योग्यच आहे. कधीही तो अन्याय करीत नाही, पक्षपात करीत नाही. 2 अध्याय वचन 13. अनन्य देव, एकमेव, त्याच्यासारखा त्याच्याशिवाय दुसरा कोणीच नाही. द ऑनली गॉड. विशेष आहे की यामध्ये भूत हे सुद्धा ओळखतात की जर एकमेव देव कोणी असेल तर तो हा. म्हणजे पुष्कळदा आपल्याला हे समजण्याची आवश्यकता आहे की सैद्धांतिक विश्वामध्ये देवाची संकल्पना लक्षात घेताना जर न दिसणारं जग, ज्याला आपण भूते म्हणतो, शैतान म्हणतो, ते या देवाला पाहतात तेव्हा थरथर कापतात, घाबरतात आणि त्यांना माहीत आहे त्यांचा अंत काय होणार आहे. जेव्हा भूत ओरडत होती तेव्हा प्रभू येशू ख्रिस्ताला ते काय म्हणत होते, हे येशू नासरेतकर, देवाचा पवित्र तो तूच, तू आमचा न्याय करायला इतक्या लवकर कसं काय येऊन गेला. त्यांना त्या जगाला ही जाणीव आहे की आमचा न्याय ठरलेला आहे आणि तो प्रभू येशू ख्रिस्त करणारच आहे. का बरं आपण म्हणतो की प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने भूते बरे होत निघून जातात, बुधबाधेतून लोक सुटतात का? जरा विचार करण्यासारखा विषय आहे हा. आपल्या सामर्थ्याचा विषय नाही आहे. जे एकमेव नाव प्रेषित 4:12 प्रमाणे आकाशाखाली पृथ्वीवर देण्यात आलेलं आहे, त्या नावाचं हे सामर्थ्य आहे. यांनी त्या भूतांना, त्या बंधनात टाकणाऱ्या सर्व शक्तींना एकाचीच भीती आहे आणि त्याची आज्ञा त्यांना पाळावीच लागते, तो म्हणजे हा प्रभू येशू ख्रिस्त. त्यामुळे तो अनन्य, त्याच्यासारखा दुसरा कोणी नाही. पुढची गोष्ट आहे त्याच्यामध्ये, हा ईर्ष्यावान देव आहे, जेलस गॉड. हा ईर्ष्यावान देव आहे. ईर्ष्या म्हणजे त्याच्याची स्पर्धा करणाऱ्याला तो सोडत नाही, पराभूत केल्याशिवाय राहत नाही, असा त्याचा अर्थ आहे. कोणी त्याला आव्हान केलं म्हणतो, तो येशू ख्रिस्त म्हणतो ठीक आहे ना, होऊन जाऊ द्या ना 2 हात, बघूया काय होतं ते. अर्थात आपला समय आणि त्याचा समय हा फार मोठा विषय आहे, त्या विषयामध्ये आपण पडणार नाही आता. मग कधी कधी हे प्रश्न आपल्यासमोर उपस्थित होतात की मग असं करणाऱ्यांचा ताबडतोब विध्वंस देव का करीत नाही. तर तो विषय असा आहे की देव अशक्त नाही. कालगणना जी आपली आहे ती मानवी एक आहे आणि देवाची एक आहे. आपण कसं काय सांगायचं, कारण आपण वाचतो की एक दिवस कसा आहे त्याला 1000 वर्षासारखा, 1000 वर्ष एका दिवसासारखी, त्याचं गणित वेगळं आहे. मग हा ईर्ष्यावान आहे म्हणजे त्याला कोणी जर बोट लावला की बोट दाखवला तर तो म्हणतो जर आहे हिंमत तर येऊन जा, करून दाखव. आणि एवढंच तो करत नाही, पण जे त्याच्याकडे याचना करतात, दयेची भीक मागतात, त्यांचा तो उपचार पण करतो, त्यांच्यावर तो कृपा पण करतो. पण कृपा म्हणजे आरोग्य दिलं म्हणजे पूर्ण सुदृढ करून सोडून देतो असं नाही. तो तुम्हाला नमवत राहतो, तो तुम्हाला मार्गदर्शन करीतच राहतो, तो तुम्हाला पुरवठा करीतच राहतो, यासाठी की आपण त्याच्यावर विसंबून राहावे. दुसरी गोष्ट आहे सुज्ञता. मी विवरण तुम्हाला दिलेलं आहे. ग्रीक शब्द आहे सोफिया आणि अर्थ आहे आकलन क्षमता, कुशाग्रता, अंतज्ञान वगैरे वगैरे. सुज्ञता कशाला हवी होती की संकटाच्या काळात, छळाच्या काळात त्यांनी एकमेकांना धरून राहावे आणि ते कसे धरून राहावे याच्या संदर्भाचं ज्ञान. तुम्हाला ठाऊक असेल की जर तुम्ही मोबाईलवर भरोसा ठेवून जगत असाल किंवा टेलिफोनवर भरोसा ठेवून जगत असाल तर तुम्ही याचा विचार करा की समजा ख्रिस्ती लोकांचा बद्दल हा विषय असू शकतो. मी म्हणत नाही तसं होईल, सरकार तसं करेल, पण समजा तुमची रेंजच बंद करून टाकली
आणि छळ आहे, तुम्हाला त्रास आहे, तुमचे जाळपोळ होत आहे, मारकूट होत आहे, हत्या होत आहे, कसं कळेल तुम्हाला? कसं काय निरोप द्याल आणि कसा निरोप घ्याल? कसं कोणाला कळवाल? दळणवळणाचं साधनच नष्ट झालं, काय कराल तुम्ही? तुम्ही म्हणाल आम्ही कोणाला तरी निरोप द्यायला पाठवू. गावाबाहेर शहराबाहेर तुम्हाला अडवणारे लोक उभे राहतील, मग ते कुठे चाललं? काय कराल? संकटाचं नियोजन जे आहे ना, त्याला संकट व्यवस्थापन म्हणतात. ह्याची फार आवश्यकता आहे. आणि पाळक सुवार्तिकांनी, मंडळीच्या नेत्यांनी याबद्दल लोकांना सावध करण्याची गरज आहे. सुज्ञता याला म्हणतात की अशा संकटाच्या वेळी काही आपले मतभेद असले तरी आपण एकमेकाला कसं धरून राहू. आणि ही सुज्ञता देव दिल्याशिवाय राहत नाही. 1:5 लिहिलं की ही सुज्ञता काय आहे? ही देवाजवळ मागावे आणि त्याला ती मिळेल. ही वरून येणारी सुज्ञता आहे. हे शहाणपण देवापासूनचं आहे. चाचण्या आणि परीक्षा देव याला परवानगी देतो, पण चाचण्या म्हणजे प्रलोभन किंवा मोह स्वतःकडून किंवा शैतानाकडून येतात, देवाकडून येत नाही. म्हणजे देव काय गळ टाकत नाही पाण्यामध्ये आणि मासा धरू इच्छितो, तसं नाही की देवाने मला पकडलं, तसं नाही. देव असा कपटाने वागत नाही. पण चाचण्या होतात आपल्या. आता चाचण्या आणि परीक्षा ह्या समजणं गरजेचं आहे. चाचण्या आणि परीक्षा आपल्याला मोहावर किंवा गैरसमजुतीवर किंवा आपल्या अंदाजावर जगण्याच्या पद्धतीवर किंवा दुर्लक्ष करण्याच्या वृत्तीवर आपल्याला विजय देण्यासाठी आहेत. जर अपयश आलं तर आपण अधिक करावं, चांगलं करावं, उत्तम करावं म्हणून, आपला नाश करावा म्हणून नाही. आणि ह्या सैतानाकडून होत नाहीत. पण देव सैतानाचा किंवा त्याच्या सत्तेचा किंवा नैसर्गिक तत्वांचा, आजारांचा, मरणाचा वापर करतो. परीक्षांमध्ये टिकणे म्हणजे एखादा प्रशिक्षणार्थी उमेदवार जो असतो त्याची चाचणी परीक्षा होतच राहते. आणि यासाठी की तो दिलेल्या कामामध्ये किंवा दिलेल्या पदावर तो चांगल्या प्रकारे प्रशिक्षित होऊन जावा. तो नापास होत नसतो, म्हणजे त्याच्या पदावरून काढला जात नसतो, त्याला प्रशिक्षित केलं जातं. शिक्षण घेतलेलं आहे त्याने पद मिळवलेलं आहे, त्याच्यासाठी लायकी संपादन केलेली आहे. परंतु त्याला प्रोबेशन म्हणतात इंग्रजीमध्ये, प्रशिक्षणार्थी म्हणतात. आपल्याला माहीत आहे की आपल्याकडे बरेच पोलीस विभागाचे येतात अधिकारी, कलेक्टर्स येतात, प्रशिक्षणार्थी असतात. त्यांना शिकवलं जातं कामं कशी केली जातात, न्याय कसे केले जातात, निर्णय कसे घेतले जातात, सांभाळलं कसं जातं, अहवाल कसे सादर केले वगैरे वगैरे पुष्कळ गोष्टी त्याच्यामध्ये त्यांना त्याच्यामध्ये प्रशिक्षण दिलं जातं. कारण ते अगोदरच शिक्षित असतात आणि त्या पदासाठी त्यांची नियुक्ती झालेली असते. तर त्यांच्या ह्या चाचण्या परीक्षा ज्या येतात ह्या त्यांना पदावरून काढण्यासाठी नसतात. विश्वासणाऱ्यांना, आपल्या सगळ्यांना हे समजण्याची गरज आहे. कोणाची चाचणी, कोणाची परीक्षा होत आहे याचा अर्थ आता तो गेला, तो नापास झाला म्हणजे संपला, हे चुकीचं आहे. तुमचं म्हणणं शास्त्रोक्त नाही. जर त्याला देवाने बोलावलं आणि पाचारण केलं, त्याचा नवा जन्म झालाय, तर त्याला घडवण्यासाठी, पुढे नेण्यासाठी त्याला परीक्षांना तोंड द्यावं लागतं. तुम्हाला माहिती आहे, माझाही मुलगा शहाद्यामध्ये शिकला आणि इंजिनियर झाला, पण पुढे जाण्यासाठी त्याने अनेक परीक्षांची तयारी केली आणि परीक्षा दिल्या. हे सर्वांनाच आहे. मी नुसतंच पोस्ट ग्रॅज्युएट झालो नाही युनिव्हर्सिटी ऑफ पुणे आणि जळगावमधून. मला जे काम करायला पाहिजे, जे माझ्या डोक्यात विचार आहे, त्यानुसार मला प्रशिक्षण घ्यावं लागलं. घ्यायची संधी मिळाली, शिक्षणाची मिळाली, मला या वयात पण मिळाली. मला तुमच्यावर मी अभ्यास करू शकलो, तर ते माझ्या प्रशिक्षणासाठी आहे.
माझ्या मार्गदर्शनासाठी आहे, मला घडवण्यासाठी आहे ना. ते आपण लक्षात ठेवलं पाहिजे. माझं पद काढून घेण्यासाठी नाही, माझं पाचारण काढून घेण्यासाठी नाही. नुसतंच देवाचं लेकरू म्हणून पडणे आणि पाचारण केल्यावर नियुक्त केल्यानंतर परीक्षा येणे याच्यात फरक आहे. एक सर्वसाधारण मोह आहेत आणि परीक्षा आहे, आणि एक विशिष्ट प्रकारच्या लोकांसाठी विशिष्ट परिस्थितीमध्ये तपासणी होणे ही वेगळी गोष्ट आहे. आणि त्याला पाळक स्वार्थिक अपवाद नाहीत, हे लक्षात घ्या. सर्वजण आपण सारखे आहोत. जेवढे नेतृत्व करतात तेवढे सर्व त्यांची परीक्षा वेगळ्या वेगळ्या प्रकारे होते. त्या परीक्षांमध्ये आपण टिकणं गरजेचं आहे. काही संस्कृतीमध्ये अशा प्रकारे एखाद्याने जर एखाद्या पदावर आल्यानंतर जर काही गडबडी झाली तर अतिशय तुच्छतेने वागवलं जातं, बघितलं जातं ना. काही संस्कृतीमध्ये असंच आहे. काही या संस्कृतींना काही वेळेला गुन्हेगारी वृत्तीची संस्कृती म्हणतात, काही वेळेला लज्जास्पद धोरण स्वीकारणारी संस्कृती पण म्हणतात. द कल्चर ऑफ शेम असं म्हणतात इंग्रजीमध्ये, द क्रिमिनल कल्चर. त्यांच्या दृष्टीने पाप किंवा गुन्हा म्हटला तर ठराविकच एखादी गोष्ट असते, बाकी सर्व गुन्हे माफ असतात. आणि हे सर्व जगात सर्वत्र आहे की मंडळीत पण ते दिसतं ना, की कोणी पापात पडलं तर आपण हे ठरवतो की कोणत्या प्रकारचं पाप आहे, छोटं मोठं मधलं, आपल्या बाजूला वळेल असं की विरुद्ध जाईल असं, आणि त्यानुसार मग आपण कधी कधी विचार करतो. तसा विचार शास्त्र शिकवत नाही. शास्त्र शिकवतं की त्यानंतर त्या व्यक्तीला, त्या नेत्याला टिकण्याची आवश्यकता असल्यामुळे पडणाऱ्या घराला काय करतो आपण? आधार देतो. छप्पर जर कमकुवत झालं तर आधार देतो. खांब तुटला असेल आपण आधार देतो. तर याकोब शिकवतो आपल्याला की चाचणा, परीक्षा आणि यामध्ये टिकण्यासाठी प्रत्येकाला कशाची गरज असते? आधाराची. आणि तो आधार खरा म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त आहे. पण आपण सुद्धा तसं वागायला पाहिजे. उदाहरणार्थ गरीब आणि श्रीमंत हा एक विषय लगेच सुरू होतो की जेव्हा गरिबांना आपण येताना पाहतो तर आपण कसं वागवतो. आता गरीब म्हणजे आर्थिकदृष्ट्या गरीब असं नाहीत, आध्यात्मिक गरीब असू शकतात, कमी शिकलेले अडाणी असू शकतात, वेगळ्या प्रकारचं कामधाम करणारे असू शकतात, ते कोणी असू शकतात. जे सक्षम नाहीत असे सर्व, किंवा ज्यांचा अधिकार काढून घेतलाय असे सर्व, ज्यांची संपत्ती लुटली गेली आहे असे सर्व, ज्यांच्या संपत्तीवर हल्ला करून डाका टाकण्यात आलाय असं सर्व. गरिबी एक प्रकारची नाही, अनेक प्रकारची आहे आणि त्याची अनेक कारणं आहेत. परंतु अशी व्यक्ती जेव्हा चर्चमध्ये, मंडळीमध्ये सहभागितेला येते तर जे श्रीमंत आहेत त्यांना तुम्ही कसं वागवता आणि त्यांना तुम्ही कसं वागवता याबद्दल शिक्षण यामध्ये दिलेलं आहे. 6वी गोष्ट आहे की न्याय म्हणजे जेव्हा आपल्याला परीक्षा पास झाल्यावर आपल्याला काही देण्यात येईल तर तिथे म्हटलेलं आहे की मुकुट देण्यात येईल ना. मुकुट कोण घालतो? प्रजा घालते का राजा घालतो? हा विषय महत्त्वाचा आहे, जरा समजून घ्या परत, कारण आपण बऱ्याचदा यावर बोलता किंवा चर्चा करता. मुकुट कोणाला घालण्यात येतो? राजाला घालण्यात येतो. मग जे विश्वासणारे आहेत, छळ सहन करणारे, त्यांना नेमकं काय मिळेल? मुकुट मिळेल की दुसरं काय आहे? तर मूळ शब्द तिथे जो आहे स्टेफानोस, त्याचा अर्थ छातीवर लावण्याचा बिल्ला. तुम्ही बघितले असेल पोलीस दलात, सैन्य दलात असणारे जे लोक आहेत त्यांना ते प्रशस्ती, त्यांच्या सेवेचा मानाचा भाग म्हणून काही दिलं जातं. जसं माझ्या वडिलांचे मी पाहिले, माझ्याकडे अजून आहेत की दुसऱ्या महायुद्धामध्ये 6 वर्ष जवळजवळ ते युरोपापर्यंत, जर्मनीचा शेवट झाला तोपर्यंत होते, त्यांना 3 स्टार दिलेले आहेत. अजून पण आहेत माझ्याकडे. सेंट जॉन्स ॲम्ब्युलन्स
ही जी संस्था होती जी आंतरराष्ट्रीय युद्धामध्ये मदत करण्यासाठी नेमलेली होती, तिचा एक बॅच वडिलांकडे आहे. त्यांचं ट्रेनिंग मेडिकल कॉर्पमध्ये झालेलं होतं. ते डॉक्टरी जवळजवळ करणारे होते, पण हे आम्ही कोणाला जास्त सांगितलं नाही. पण बॅचवरून हा विषय येतो की बॅच म्हणजे बिल्ला. मी अनेक मिळवले माझ्या खेळण्यामध्ये, ते छातीवर लावण्याचे. हा जो मुकुट शब्द आलेला क्राऊन, मूळ शब्द आहे स्टेफानोस. हा विश्वासणाऱ्यांसाठी आहे. डायडेमा नावाचा जो शब्द आहे तो मुकुट आहे, तो विश्वासणाऱ्यांसाठी नाही. तुम्हाला ते येशू ख्रिस्ताबद्दल आहे तेव्हा समजेल. सातवा विषय आहे की बोलणे आणि ऐकणे. याबद्दल आपल्याला मार्गदर्शन दिलेलं आहे की बोलण्याच्याद्वारे आपण शांती घडवावी, निर्माण करावं. त्याच्यात सामर्थ्याने बळ आहे. जर नाही तर मग नाश करणेसुद्धा बोलण्यानेच शक्य होते. 3ऱ्या अध्यायामध्ये आपण वाचतो. आपण ऐकणारे पण असावे आणि पालन करणारे सुद्धा असावे, असं याकोब आपल्याला शिकवतो. 9वा जो मुख्य विषय याचा आहे तो आहे प्रार्थना किंवा शब्दोच्चारण. गुप्त प्रार्थना नाही, बोलून केलेली प्रार्थना, असा तो शब्द प्रयोग आहे. म्हणजे याकोब जी येशू ख्रिस्ताने सांगितलेली प्रार्थनेची पद्धत त्यापैकी एक ती होती की येशू ख्रिस्त म्हणतो तुम्ही गुप्तपणे गुप्तवासी पित्याची प्रार्थना करा, तो तुम्हाला गुप्तपणे प्रतिफळ देईल. ती वैयक्तिक प्रार्थना, गुप्तपणे केलेली प्रार्थना. ती खोलीत असू शकते, कोठेही असू शकते, ती शांतपणे केलेली असू शकते, बोलून केलेली असते. पण ही सामूहिक प्रार्थना आहे, ही बोलून केलेली प्रार्थना आहे, त्याला शब्दोच्चारण आहे. आणि उपासनेमध्ये जेव्हा शब्दोच्चारण करून प्रार्थना केली जाते तर त्यामुळे इतरांना सुद्धा आशीर्वाद मिळतो. म्हणून चांगली प्रार्थना करायला शिकावं लागतं, चांगले शब्द वापरायला शिकावं लागतं. फक्त वाङ्मयीन साहित्यिक भाषा त्याच्यात नसावे किंवा नुसतेच वचनाचे वचन नसावे. देवबापा तुला माहीत आहे का, तूच म्हटलेलं आहे स्तोत्र 23:1 की परमेश्वर माझा मेंढपाळ आहे. अरे ते देवानेच अगोदर सांगितलं, परत त्याला का सांगत आहे आपण. सामूहिक प्रार्थनेमध्ये तसं नाही चालत. तसंच हे माझ्या प्रभू येशू ख्रिस्ता माझ्या बापा, ही सामूहिक प्रार्थना आहे, ती तुमची वैयक्तिक आहे. कारण तुम्ही मी माझं करता. आमच्या येशूने काय शिकवलं, जेव्हा तुम्ही प्रार्थना कराल तेव्हा काय म्हणा, आमच्या स्वर्गातील पिते. सामूहिक म्हणजे आमच्या. बऱ्याच प्रार्थना मी पण ऐकल्या माझ्या एवढ्या वर्षात. जर सामूहिक प्रार्थना करायला लावली तर ते मी माझं असा संदर्भ घेतात, तर ते बरोबर नाही, ते शास्त्रोक्त नाही. सामूहिक प्रार्थनेमध्ये हे परमेश्वरा देव बापा आम्ही, कारण तुम्ही प्रातिनिधिक प्रार्थना करतात. म्हणून वैयक्तिक एकट्याने केली तर तो विषय वेगळा आहे. म्हणून सामूहिक प्रार्थना ही प्रातिनिधिक आहे. आपण कोणाच्या तरी वतीने द्वारे देवाकडे याचना करतो. म्हणून तुला आम्हाला असणाऱ्या गरजा ठाऊक आहेत, आम्हाला आव्हानं आहेत देव बापा, असं आम्ही हा शब्द प्रयोग होतो. आणि म्हणून देवाकडे जेव्हा आपण जातो तर या प्रार्थना शब्दोच्चारणाद्वारे ज्या करतो आपण, त्यामध्ये बरे करण्याची मोठी शक्ती आहे असं आपण वाचतो. विशेष म्हणजे 5व्या अध्यायामध्ये प्रार्थना आणि आरोग्य हा विषय आहे. आणि तेथे उदाहरण कोणाचं दिलं आहे, एलिया. आता एलियाने पावसासाठी प्रार्थना केली, त्याचा संबंध आरोग्याशी काय आहे बरं, हा विचार आहे तिथे. उदाहरण देताना कोणाचं दिलं, एलियाचं, की एलियाने पाऊस पडू नये म्हणून प्रार्थना केली, पाऊस पडला नाही. आणि पाऊस पडावे म्हणून पण प्रार्थना केली आणि पाऊस पडला. आणि लगेच मग जर कोणी दुःखी आहे, आजारी आहे वगैरे वगैरे. संबंध एलियाच्या विश्वासाबद्दल आहे. त्याने काय प्रार्थना करून देवाने चमत्कार केला याबद्दल नाही. जेव्हा आपण कोणासाठी प्रार्थना करतो तर मंडळीचे वडील असावेत, त्यांनी तेल घेऊन ओणवून त्यांच्यावर प्रार्थना करावी असं शास्त्र शिकवतं. तो वैयक्तिक तेथे पण प्रार्थना नाही, सामूहिक आहे. वडील म्हटल्यावर एक नाही, अनेक जण
जातात आणि प्रार्थना करतात. म्हणून हे प्रार्थना म्हणजे केवळ गौरव, प्रशंसा, मान, सन्मान आपण देवाला देत नाही, तर आपण काय करतो, बरे करण्याची जी क्षमता आहे देवाची, त्या क्षमतेचा अनुभव घेतो, सोडवणुकीचा अनुभव घेतो, असा त्याचा अर्थ आहे. आणि शेवटली महत्त्वाची गोष्ट आहे की याकोबाचं शिक्षण आणि पौलाचं शिक्षण हे न्यायत्वाबद्दल सारखंच आहे. आणि देवाच्या कृपेचा जो परिणाम आहे तो नेहमीच चांगल्या कृत्यांमध्ये दिसतो. जर आपण म्हणतो की देव न्यायी आहेत, त्याचा अनुभव मी घेतला आहे, तर मी त्याची कृपा पण अनुभवली आहे. कशात दिसायला पाहिजे? तुमच्या सत्कृत्यांमध्ये. सत्कृत्य जी कधी कोणी सहसा करणार नाही ती. आणि ही एक गोष्ट समजणं गरजेचं आहे. जेव्हा आपण समाजात राहतो तर आपल्याला खूप संधी असते. मी शिकलो हे आणि दररोज शिकतो पुन्हा पुन्हा. आणि मला माहीत आहे की ही सत्कृत्य प्रकटीकरणात सांगितल्याप्रमाणे पवित्र जनांबरोबर स्वर्गात जातात. म्हणून ही जास्तीत जास्त आपण करायला पाहिजे. उदाहरणार्थ आपण मागे 10 सालाच्या दरम्यान आपण HIV एड्ससाठी मदत करत असताना आपण गावोगावी गेलो आणि लेकरांचे आणि वडील माणसांचे आपण नख कापले, लेकरांचे केस विंचरून दिले, उवा काढण्यासाठी त्यांना मदत केली, औषधं पुरवले ना, लेकरांचं जीवन वाचवलं. 40-50 हजार लेकरांचे तर आपण नखच कापली होती नुसती. संख्या जास्तच होती, परंतु तेवढे तरी आपण कापली. कदाचित फक्त त्या गाववाल्यांना माहीत आहे, त्याचा काही उदो झाला नसेल, हरकत नाही. पण तू ज्या लेकरांना कोणी विचारत नाही येऊन की तुझे नख दाखव रे बाबा, घाण आहे का त्याच्यामध्ये, जंतू असतात, स्वच्छ करावे लागतात. तर साधं होतं, आम्ही नेलकटर, छोटी कात्री, शॅम्पू आणि डेटॉल साबण घेऊन जात होतो ना. त्यांचे नख कापून द्यायचे, शॅम्पू डेटॉलने हात धुवून द्यायचे, त्यांना शिकवायचं, तो साबण त्यांच्याकडे सोडून द्यायचा. तुम्ही जेव्हा पण जेवाल तर तुम्ही हात धुवायला पाहिजे, साबणाने धुवा, है ना. काही ठिकाणी नेल कटर सोडले, शिकवलं कसं नख कापायचे. तर ही छोटी छोटी गोष्ट कृत्य आहे, असे पुष्कळ करता येतात. थोडंसं ज्याला जमतं त्याने ते करायलाच पाहिजे. पण असा इथे काही विचार दिलेला नाही की ज्याला जमतं त्याने करावं. प्रत्येक विश्वासणाऱ्याला ज्याने कृपेचा अनुभव घेतला सत्कृत्य करायला पाहिजे. आणि सत्कृत्य सहसा दाखवण्यासाठी कधीच कोणी करत नसतात. तुम्हालाच माहीत असतात, त्या व्यक्तीलाच माहीत असतात आणि ते तुमच्या पद्धतीने तुम्ही करता. तुम्हाला काही आदर्श पद्धत नाही आहे. अनेक ठिकाणी मी याबद्दल शिक्षण दिलं तेव्हा मी ते नेल कटरची सुवार्ता या नावाने लोकांना शिकवलं की एक नेल कटर तुम्हाला लोकांवर प्रेम प्रकट करायला मदत करते. शेवटली महत्त्वाची गोष्ट आजची ही की आजची जी रूपरेषा आहे ती तुम्हाला दिलेली आहे. पहिल्या अध्यायाच्या पहिल्या वचनात अभिवादन आहे. 2 ते 18 वचनामध्ये विश्वासाची चाचपणी कशी असते. 19 ते 27 मध्ये ऐकणे आणि करणे. 2 अध्याय 13 वचनापर्यंत पक्षपात, त्याचं पाप काय आहे ते दिलं आहे. 14 ते 26 मध्ये कार्याशिवाय विश्वास मृत. 3 अध्याय 4-12 समुदायातील मतभेदाचे पाप काय आहे. 4 अध्याय 5 अध्यायात श्रीमंतांची पापे कोणती आहेत. 5 अध्याय 13-18 मध्ये विश्वासाची प्रार्थना आणि समारोप व सूचना 19 आणि 20 मध्ये दिलेले. तर या प्रकारे याची प्रस्तावना आणि काही विशेष नोंदी दिल्या आहेत. तुम्हाला तक्ते दिलेले आहेत आणि विस्तारित काही गोष्टी दिलेल्या आहेत. तुम्हाला काही शब्दांचे अर्थ भरपूर दिलेले आहेत. तुम्हाला जशा प्रकारे वाटेल तसं तुम्ही त्याचं वाचन करा, अध्ययन करा, मनन करा आणि त्याचा वापर करा. याच्यासाठी की तुमची सेवा, तुमचं जीवन, तुमचं काम हे जास्तीत जास्त आशीर्वादित व्हावं. आणि विशेष म्हणजे शेवट करताना याकोबाने जो मुद्दा मांडला तो फार महत्त्वाचा आहे. हे सर्व करीत असताना माझ्या बंधूंनो, वचन 19, तुम्हातील कोणी सत्यापासून बहकला आणि त्याला कोणी माघारी फिरवले तर पापी माणसाला त्याच्या चुकलेल्या मार्गापासून जो फिरवितो तो त्याचा जीव मरणापासून किंवा मरणातून वाचविल व पापांची रास झाकील, हे ध्यानात ठेवा. सत्कृत्यांपैकी
एक सत्कृत्य कोणतं आहे? सत्यापासून कोणी बहकला असेल त्याला माघारी फिरवणे, म्हणजे मृत्यूच्या मार्गावरून श्वास नसणारी जी स्थिती आहे की ते जगणं शक्यच नाही, तेथून त्याला जीवनामध्ये आणायचं हे काय सोपं काम नाही. म्हणून आपण जेव्हा सेवा करतो किंवा नेतृत्व करतो तर आपापल्या गटांमध्ये, समाजामध्ये, मंडळांमध्ये कोणाला बोट दाखवणं फार सोपं आहे. पहिली गोष्ट म्हणजे आपल्याला माहीत पाहिजे कोणती पाप किती गंभीर आहेत आणि आपण कशी हाताळली पाहिजे. पौल नेहमी सांगतो तेव्हा त्याला उतावळेपणाने कोणावरही हात ठेवून त्यांच्या पापाचा भागीदार होऊ नको. कृपा करून कोणासाठी पण प्रार्थना करताना ही खबरदारी घ्या, असं शिक्षण आहे शास्त्राचं. म्हणून एखाद्याला चुकलेल्या मार्गावरून वळवणे ही फार गंभीर गोष्ट आहे. त्याला फार मोठं आध्यात्मिक बळ तुम्हाला लागतं आणि एकट्याने शक्य होत नाही. आणि हे पाळक, स्वार्थिक किंवा देवाचे दास करू शकतात. असं केल्याने काय होईल? पापाच्या अनेक ढिगाऱ्यांना प्रेमरूपी पांघरुणाद्वारे तुम्ही झाकाल. हे काम कोण करू शकतं? ज्यांच्या मनात प्रेम भरलेलं आहे, देवाचं प्रेम आणि नाश होणाऱ्या लोकांबद्दल चिंता. आजच्या आपल्या या समाजाच्या, आपल्या या सेवेच्या कक्षेमध्ये नाश होणाऱ्या लोकांचा विचार किती येतो? ते प्रचारावरून दिसतं ना, जे प्रवचन होतात त्यावरून दिसतं ना आपल्याला. प्रत्येक आपल्या बोलण्यात, प्रार्थनेत, प्रचारात, सेवेमध्ये सर्वात मोठा उद्देश आपला काय आहे? की नाश होणाऱ्यांना वाचवणे आणि वाचवलेल्यांना घडवणे, यासाठी की त्यांनी टिकावं. दोनच प्रमुख उद्देश आहेत. नाश होणाऱ्या वाचवा आणि जे वाचवले गेले त्यांना घडवा. आणि या प्रकारे याकोबाचा हा सल्ला जेव्हा पौलाने ऐकला, घेतला, पौल आपल्या सेवेची दिशा बदलून त्या प्रकारे जेव्हा सेवा करतो, तर बघा तुम्ही पहिल्या 10 वर्षातच तो संपूर्ण रोम साम्राज्याला सुवार्ता सांगून चुकतो, नाही का? 10,000 मैल प्रवास तर त्याने फक्त पायीच केला. कमालीचा माणूस आहे. कुठे गेले ते? आजचे 16,000 किलोमीटर फक्त पायी प्रवास. एकदा नाही, अनेकदा, अनेक शहरांना, अनेक देशांना पुन्हा पुन्हा भेटी. थोड्याशा काळात त्याचं परिवर्तन झालं. 35 सालाच्या जवळपास आणि 68 मध्ये मारला गेला. 33 वर्षाचं, 30-33 वर्षाचंच आयुष्य होतं. त्यापैकी परिवर्तनाच्या त्या 30 वर्षाच्या आयुष्यात 20 वर्ष तर त्याने केवळ सुवार्तेमध्ये घालवले आणि 10 वर्ष एका मंडळीच्या सेवेमध्ये घालवले. 2च याच्यामध्ये त्याचं आयुष्य संपलं. पण बघा, 49 महानगरांना, राजधान्यांना, जवळपास तिथल्या देशांना त्याने सुवार्ता सांगितली फक्त 20 वर्षात. कमाल आहे ना? आणि आपल्याला किती मोठी जबाबदारी ती आपण लक्षात ठेवावी. म्हणजे याकोब म्हणतो की नाश होणारे जे आहेत त्यांच्याप्रती संवेदना बाळगा, प्रेम आणि आदर बाळगा. त्यांना वाचवण्यासाठी तुम्ही प्रयत्न करा, पण स्वतःला सांभाळा. आणि जे वाचवले गेले आहेत त्यांना तुम्ही घडवा, असं तो म्हणतो. कोणाला घडवा? फक्त श्रीमंतांना नाही, फक्त शिकलेल्यांना नाही. जे अडाणी आहेत, जे शिकू शकलेले नाहीत, जे शाळा सोडून चुकले, जे मोलमजुरी करतात, दुःखी कष्टी आहेत, गरीब दरिद्री आहेत, आधार नसलेले आहेत, त्या सर्वांना खरा धर्म काय आहे तुमच्या सत्कृत्याने तुम्ही दाखवा. देव करो हे अध्ययन तुम्हाला तो आशीर्वादित करो. थँक्यू व्हेरी मच. आणि जे जडलेलं आहे त्या सर्वांची देवाच्याकडे आम्ही स्तुती करतो आणि प्रार्थना करतो की त्या नोंदी आणि हे विवरण देव तुम्हाला आशीर्वादित करो. पुन्हा एकदा सर्वांचे मनापासून आभार. आदरणीय पाळक साहेबांचं मी मनपूर्वक आभार मानतो. अतिशय सुंदर व सोप्या भाषेमध्ये प्रियजन हो, ही सगळी
अध्ययनाची अतिशय बारकावे लक्षात घेऊन नोंदी आपल्याकडे आलेल्या आहेत. प्रभुदेवा आप आपणाला सहाय्य करो. आपणाला व्हॉट्सॲपवरती ह्या सर्व नोंदी देण्यात येतील अध्ययनासाठी. प्रभू तुम्हाला कृपापूर्व. मी पाळक साहेबांचं मनपूर्वक आभार मानतो. याकोबाच्या पत्रातले बारकावे आम्हाला समजावून सांगितले, सोबतच संत पौलाने ज्याचं लागूकरण आपल्या स्वतःच्या जीवनामध्ये केलं व अवघ्या 30 वर्षामध्येच त्याने संपूर्ण जगाला आजही ज्या शिक्षणाने मोहित केलं किंवा ज्या शिक्षणाला अध्ययन करण्यासाठी अनेकांना प्रेरणा दिली, असंच प्रेरणादायी जीवन आपल्या सगळ्यांचं असो यासाठी प्रभू कृपापूर्व मी पुन्हा एक वार आपल्या सगळ्यांच्या वतीने मान्य डॉक्टर रेव्हरंड जी जयकर पाळक साहेब आपलं मनपूर्वक आभार मानतो. कारण की आपण बोलत असताना ते शब्द आम्ही ऐकत होतो आणि ते शब्द खरोखर मनाला प्रेरणा देणारे असे होते. कारण की अध्ययन तेच आहे की जे आम्हाला प्रेरणा देतं आणि यातले जे बारकावे आहे ते शोधण्यासाठी पुष्कळ वेळ खूप साऱ्या लेखकांचं वाचन आहे आणि ही सगळी जंत्री एक सारांश रूपाने तुम्ही आम्हाला देता, त्यासाठी पुन्हा एक वार आपले मनपूर्वक आभार. मी यावेळेला रेव्हरंड एल पी वळवी पाळक साहेब आपल्याला विनंती करेन, कृपा करून आपण पुढे या, प्रार्थना करा आणि प्रार्थनेनंतर आशीर्वाद द्या आणि मग आपण आजचं अध्ययन थांबवूया. प्रार्थना करू आपण. पवित्र पवित्र सर्वशक्तिमान आमच्या स्वर्गीय पित्या, आम्ही प्रभू येशूच्या नावात पुन्हा या सकाळी आजच्या दिवसाबद्दल धन्यवाद देतो. तो आपल्या पवित्र वचनाच्या द्वारे तुझ्या दासाकरवी प्रभू जे सुंदर वचन प्रभू आज आम्ही मनन केलेलं आहे, शिकलेलो आहोत. किती महान अद्भुत रहस्य तुझ्या वचनामध्ये तू भरलेले आहे. आणि ज्यावेळेस प्रभू हे आध्यात्मिक रहस्य आम्ही समजून घेतो आणि प्रभू हे रहस्य आमच्या जीवनाला आकार देतात, आमच्या जीवनाला प्रभू दिशा देतात, प्रभावित करतात, त्यावेळेस आम्ही स्वतः आणि इतरांसाठी किती एक आशीर्वादाचं पात्र होऊ शकतो हे प्रभू आम्ही या वचनाच्या आधारे आम्ही पाहतो. याकोब आणि पौल यांच्या या सेवेच्या संदर्भामधून जी वचने प्रभू आलेली आहेत खरोखर आमच्या जीवनाला एक प्रभावित करणारी आहेत आणि मार्गदर्शन करणारी आहेत. म्हणून प्रभू आम्ही धन्यवाद देतो. तुझ्या दासाच्या करवी जे सखोल अध्ययन प्रभू आज आम्ही ऐकलेलं आहे आणि जे ऑनलाईनमध्ये ज्यांनी हे वचन ऐकत आहे त्या सर्वांना प्रभू ही वचने आशीर्वादाची होऊ दे आणि खरोखर प्रभू या प्रकारे आमच्या आध्यात्मिक जीवनाची सतत आणि सतत वृद्धी होत जाओ. ही विनंती प्रभू येशूच्या नावात मागतो म्हणून तू ऐक. आता आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देवबापाची महान प्रीती, पवित्र आत्मेची गोड सहभागिता इथे जमलेल्या तुझ्या सर्व दासांबरोबर, ऑनलाईनमध्ये जे प्रभू तुझं वचन ऐकत आहे त्या सर्व प्रिय जनाबरोबर, देवाची प्रिय मंडळी आणि निवडलेले राष्ट्र इस्रायल याबरोबर प्रभू येशू तू येईपर्यंत सो. आमेन.